हॅलो. तर दिवाळीची सुरुवात शुक्रवारीच झाली, पण आम्ही निघालो होतो धनत्रयोदशीच्या दिवशी शनिवारी सकाळी 5:45 वाजता मालेगावला जाण्यासाठी, म्हणजेच माझ्या सासरी. तर रोहितचं आणि माझं अरेंज मॅरेज आहे, तर मला आधीच माहिती होतं की आमच्याकडे देवांचं खूप करतात. माहेरी मी कधीच अशी देवाची पूजा वगैरे मांडत नव्हती, पण आता सासरी आल्यानंतर या सगळ्या गोष्टींची मला सवय झाली आहे आणि मला ते आवडतं आणि ते काम माझ्याकडेच असतं. तर आम्ही सकाळी सकाळी लवकर निघालेलो. इकडे युग छान आजीच्या मांडीवर झोपला होता. 5:45चे निघालेलो आम्ही, 4:30 वाजता पोहोचलो. तर रोहित आणि मी वर्षभर सणांना नाही जरी आलो, तरी गौरी गणपती आणि दिवाळीला मात्र 4 ते 5 सुट्ट्या नक्की टाकतो. कारण आम्हीही हे सण सगळ्या फॅमिलीसोबत खूप एन्जॉय करतो. तर आल्या-आल्या नानी आजीने युगवरती भाकर तुकडा ओवाळला. पहिल्या 1 ते 2 तासामध्ये त्याची सगळ्यांशी ओळखही होऊन जाते आणि आल्या-आल्या इकडे त्याची रडरड सुरू होती, कारण त्याला झोक्यामध्ये बसायचं होतं. आजीनी आणि नानू-आजोबांनी छानसा त्याला झोका बांधून दिला. तो थोडा वेळ झोपला. त्यानंतर मग मी छानशी साडी घालून तयार झाले, कारण मला धनत्रयोदशीची पूजा मांडायची होती. मी छोटीशी पूजा देखील मांडली आणि आमच्याकडे या दिवशी शिकरण, खिचडी आणि चपाती, पुरीचा नैवेद्य करतात. तर मी आणि रोहितने छानशी पूजा करून घेतली आणि आमच्या दिवसाचा छान असा शेवट झाला. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.